नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत, जे येणाऱ्या भरतीसाठी तसेच आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल बघा, तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे असतात, जे आपण या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. आजचा आपला भाग असणार आहे 484वा. या भागामध्ये आपण 7 मार्च 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे, कोणीही व्हिडिओ अर्धवट सोडायचा नाही. याचा PDF हा आपल्याला टेलिग्रामवर प्राप्त होऊन जाईल. टेलिग्रामची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ते टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. प्रश्न पहिला आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर नुकतंच देशामध्ये LPGला कोणता कायदा लागू करण्यात आला? देशात LPGला कोणता कायदा लागू करण्यात आला? तर लक्षात असू द्या, पर्याय अ ESMA किंवा एस्मा किंवा ESMA हा जो काही कायदा आहे बघा, तर तो देशात LPGला लागू करण्यात आलेला आहे. त्याचं कारण तर बघा, सध्या LPGचं संकट आहे आपल्या देशामध्ये असून त्यासाठी हा एस्मा कायदा किंवा ESMA कायदा हा देशामध्ये लागू करण्यात आलेला आहे. कशासाठी? तर LPGसाठी. लक्षात ठेवायचं आहे. थोडीशी माहिती पाहूया. एस्मा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट. काय? इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ॲक्ट असा बघा एस्माचा फुल फॉर्म होतो, जो आपल्या भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे. देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून हा बनवलेला कायदा आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे बघा. एस्मा कायदा देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत म्हणून बघा बनवलेला एस्मा कायदा हा कोणत्या वर्षी पारित करण्यात आला किंवा कोणत्या वर्षी मंजूर करण्यात आला? तर लक्षात असू द्या, 1968. 1968 साली हा बघा भारत सरकारने बनवलेला कायदा आहे. कशासाठी बनवला होता? तर देशातील महत्त्वाच्या सेवा बंद पडू नयेत यासाठी हा बनवलेला कायदा आहे. राज्य सरकारने हे देखील स्वतःचे एस्मा बनवू शकतात. एस्माचे काही महत्त्वाचे नियम आहेत बघा. तर या सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप करता येत नाही. काही महत्त्वाचे नियम आहेत बघा, जे परीक्षेमध्ये पर्यायांमध्ये विचारले जाऊ शकतात, लक्षात ठेवायचे आहेत. एस्मा कायद्याचे मुख्य नियम: या सेवांमधील कर्मचाऱ्यांना संप स्ट्राईक करता येत नाही. संप करायचा असेल तर 14 दिवस आधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतर सरकार 6 महिन्यांपर्यंत संप बंदी घालू शकते. नियम मोडल्यास 1 वर्ष तुरुंगवास आणि दंड आकारला जातो. सर्वोच्च प्राधान्य क्षेत्र जर आपण पाहिलं तर सर्वोच्च प्राधान्य घरगुती, दुसरे स्थान येतं खत निर्मिती, तिसरे स्थान येतं चहा अन्न, चौथे स्थान येतं व्यावसायिक आणि औद्योगिक. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे, विचारला जाऊ शकतो 100%. पुढचा दुसरा प्रश्न आहे, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतातील चित्त्यांची संख्या एकूण किती झालेली आहे? तर भारतातील एकूण चित्त्यांची संख्या जर आपण पाहिली तर बघा 53 झालेली आहे. किती? 53. लक्षात ठेवायचं आहे, पर्याय ड 53 एवढी भारतातील चित्त्यांची संख्या झालेली आहे. 48 होती, परंतु आता नुकतंच बघा ज्वाला नाव लक्षात ठेवायचं आहे. ज्वाला या मादीने बघा नुकतंच 5 पिल्लांना जन्म दिलेला आहे. किती? 5 पिल्लांना जन्म दिलेला आहे आणि 48 वरून आता भारतातील चित्त्यांची संख्या झालेली आहे 53. लक्षात ठेवायचं आहे. भारतात जन्मलेली पिल्ले किती आहेत बघा, तर भारतात जन्मलेली पिल्ले आहेत 33. भारतात बघा इतर देशातून किती चित्ते मागवण्यात आलेले आहेत, तर 20 मागवलेले आहेत. नमिबियातून 8, दक्षिण आफ्रिकेतून 12 आणि बोत्स्वानाहून 8 अशी 20 चित्ते भारतात मागवण्यात आलेले आहेत. प्रोजेक्ट चित्ता थोडंसं माहिती पाहूया. प्रोजेक्ट चित्ता हा बघा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतरण कार्यक्रम आहे. भारतातून चित्ता नामशेष केव्हा झाला होता? 1952 साली भारतातून चित्ता नामशेष झाला होता. 17 सप्टेंबर 2022 रोजी बघा नमिबिया या देशातून सर्वप्रथम 8 चित्ते आणण्यात आले. प्रोजेक्ट चित्ता हा त्या ठिकाणी सुरू झाला. त्यानंतर 18 फेब्रुवारी 2023 रोजी बघा दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते हे आपल्या भारतात आणण्यात आले. आणि आता पुन्हा एकदा 8 चित्ते आपल्या भारतात आणण्यात आहेत. कोणत्या देशातून? तर बोत्स्वाना या देशातून. म्हणून इतर देशातून भारतात चित्ते आणण्याची संख्या किती झालेली आहे? तर 28. 20 वरून 28. सुरुवातीला नमिबियातून 8, दक्षिण आफ्रिकेतून 12 म्हणजे 20 झाले आणि आता बोत्स्वानातून 8 अशी एकूण
28 चित्ते इतर देशातून आपल्या भारतात आणण्यात आलेले आहेत। हे सर्व जे काही चित्ते आहेत बघा तर ते कोठे ठेवण्यात आले, कोनो राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत आणि आतापर्यंत 10 चित्त्यांचं निधन देखील झालेलं आहे। प्रश्न क्रमांक तिसरा हा देखील महत्त्वाचा आहे, येणाऱ्या भरतीमध्ये हमखास विचारला जाईल, 100% गॅरंटी हा प्रश्न परीक्षेमध्ये दिसतो म्हणजे दिसतो। प्रश्न काय आहे, जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतलेली आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे। तर जिष्णुदेव वर्मा यांनी बघा महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून नुकतंच शपथ घेतलेली आहे। शपथ कोणी दिली? तर मुंबई उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न विचारला जातो बघा, राज्यपाल याला शपथ कोण देतात? तर शपथ हे बघा त्या राज्याचे जे काही सर्वोच्च न्यायालय असते बघा तर त्या सर्वोच्च न्यायालयाचे जे काही मुख्य न्यायाधीश असतात बघा तर ते शपथ देत असतात। कोणास? तर राज्यपाल यांना। नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती नियुक्ती करतात, परंतु शपथ हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात, लक्षात ठेवायचं आहे। सध्या कोण आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश? याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे, ज्यांनी जिष्णुदेव वर्मा यांना शपथ दिलेली आहे। थोडीशी काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी कव्हर करून घ्या। महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल असणार आहेत जिष्णुदेव वर्मा। आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे 22वे राज्यपाल होते, त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आला होता। ते मूळ जर आपण पाहिलं तर ते गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत, त्यांच्यावर महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त कार्यभार हा सोपवण्यात आला होता, कारण उपराष्ट्रपती कोण बनले होते? CP राधाकृष्णन बनले होते, जे महाराष्ट्राचे राज्यपाल होते, लक्षात ठेवायचे। त्यानंतर हे पद रिक्त झालं, आचार्य देवव्रत 22वे बनले, त्यानंतर आता 23वे बनले आहेत जिष्णुदेव वर्मा। हे जे काही जिष्णुदेव वर्मा आहेत बघा तर ते त्रिपुरा राज्यातील, कोणत्या राज्यातील? त्रिपुरा राज्यातील आहेत। महाराष्ट्रात येण्यापूर्वी म्हणजेच महाराष्ट्राचे राज्यपाल बनण्यापूर्वी ते तेलंगणाचे राज्यपाल होते। 10 मार्च 2026ला मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांनी बघा त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली। त्रिपुरा राज्याचे ते दुसरे उपमुख्यमंत्री आहेत। 2008 ते 2023 या दरम्यान ते त्रिपुरा राज्याचे बघा उपमुख्यमंत्री होते। बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रमुख देखील ते राहिलेले आहेत। त्रिपुराच्या माणिक्य राजघरातून ते आलेले व्यक्ती आहेत। इथे प्रश्न विचारला जाईल, यावर जर प्रश्न विचारला नाही तर प्रश्न काय विचारला जाईल? जिष्णुदेव वर्मा हे कोणत्या राजघराण्यातले आहेत? तर लक्षात ठेवायचं आहे माणिक्य या राजघराण्यातील आहेत बघा जिष्णुदेव वर्मा। ईशान्य भारतातील अनुभवी आणि ज्येष्ठ राजकारणी, प्रख्यात कवी आणि लेखकही आहेत। त्यांची काही महत्त्वाची 2 पुस्तके ती लक्षात ठेवायची आहेत, चिल्ड्रन ऑफ वॉटर गॉडनेस, त्यानंतर मास्टर ऑफ टाईम, अशी 2 महत्त्वाची पुस्तके त्यांच्यात बघा। त्यांचं आत्मचरित्र आहे व्ह्यूज, रिव्ह्यूज अँड माय पोएम्स, हे त्यांचं आत्मचरित्र आहे। प्रश्न क्रमांक 4, जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 याचं आयोजन हे कोठे करण्यात आले? तर याचं आयोजन हे बघा आपल्या भारतात नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। कशाचं? तर जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026चं आयोजन। ठिकाण कुठे आहे? नवी दिल्ली, भारत या ठिकाणी आहे। दिनांक 11 मार्च ते 13 मार्च या दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत। सहभागी देश जर आपण पाहिले तर 8 असणार आहेत। किती? 8। ते 8 देश त्यांची नावे पाहूया। भारत, रशिया, नेपाळ, भूतान, हाँगकाँग, सर्बिया, बोस्निया, इजिप्त, अशी 8 देश ज्या ठिकाणी या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्सच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आवृत्ती कितवी असणार आहे? दुसरी आवृत्ती असणार आहे। एकूण खेळाडू किती असणार आहेत? 250+ खेळाडू असणार आहेत। भारतीय खेळाडूंची संख्या जर आपण पाहिली तर 219, सर्वात मोठा संघ आपला भारताचा असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, 10 मार्च 2026 रोजी CISFचा बघा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 10 मार्च 2026ला CISF म्हणजेच सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स याचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? तर 57वा, लक्षात ठेवायचं आहे 57वा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला। स्थापना केव्हा झाली होती? तर 10 मार्च 1969ला, 10 मार्च 1969ला बघा CISFची स्थापना ही झाली होती। कार्य काय असतं? तर सरकारी उद्योगांचे संरक्षण करणे हे याचं कार्य असतं। देखरेख कोण करतं? गृह मंत्रालय करतं। मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी आहे। सध्या महासंचालक कोण आहे? तर प्रवीर रंजन
प्रवीररंजन सध्याचे महासंचालक आहेत. 6वा प्रश्न आहे, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? तर मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 याचं आयोजन हे बघा पर्याय क बार्सिलोना स्पेन. बार्सिलोना स्पेन या ठिकाणी करण्यात आलं. 2 मार्च ते 5 मार्च या दरम्यान याचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे. यावर्षीची थीम काय आहे? द आयक्यू एरा. द आयक्यू एरा ही यावर्षीची थीम असणार आहे. आयोजक संस्था कोणती आहे? GSMA म्हणजेच ग्लोबल सिस्टम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन ही आयोजक संस्था असणार आहे. भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहेत? तर ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया हे भारताचे या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रश्न क्रमांक 7वा, हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता? तर पर्याय अ चीन. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार बघा 2026च्या लिस्टनुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश जर आपण पाहिला तर तो चीन असणार आहे. चीन. आवृत्ती किती होती याची? तर 15वी आवृत्ती होती या लिस्टची, 15वी आवृत्ती. प्रकाशन कोण आहेत? तर हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट हे प्रकाशन संस्था असणार आहेत. अब्जाधीश असलेले महत्त्वाचे सुरुवातीचे 3 देश जर आपण पाहिले तर त्यामध्ये पहिला क्रमांक येतो चीनचा, दुसरा क्रमांक येतो अमेरिकेचा आणि आपल्या भारताचा येतो 3रा क्रमांक. लक्षात ठेवायचा. भारत कितव्या क्रमांकावर आहे यामध्ये? तर 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये एकूण अब्जाधीश किती आहेत? 308 आहेत. भारत व आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण ठरलेले आहेत? मुकेश अंबानी ठरलेले आहेत. मुकेश अंबानींची संपत्ती जर आपण पाहिली तर 9.8 लाख कोटी एवढी असणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क आहेत. भारतातील सर्वात श्रीमंत महिला कोण आहेत? रोशनी नादर मल्होत्रा हे भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहेत. भारत सर्वाधिक तेल कोणत्या देशाकडून आयात करतो? तर भारत हा जवळपास सर्वाधिक तेल हा रशिया देशाकडून आयात करतो. रशिया. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे सौदी अरेबिया. लक्षात ठेवायचं आहे. 9वा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये एक आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न होता 10वा ICC मेन्स T20 विश्वकप 2026 कोणत्या देशाने जिंकला? त्याचं उत्तर होतं बघा आपल्या भारताने जिंकलेला आहे. प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरलेला आहे? जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेला आहे? संजू सॅमसन ठरलेला आहे. उपविजेता कोण ठरलेला आहे? न्यूझीलंड हा उपविजेता संघ ठरलेला आहे. भारत 3ऱ्यांदा विश्वकप जिंकलेला आहे T20चा. आजचा प्रश्न पाहूया. 10व्या ICC मेन्स T20 विश्वकप 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेले याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. आता घेऊया पटकन रिव्हिजन म्हणजे आपल्या चांगलं लक्षात राहील. प्रश्न पहिला, देशात एलपीजीला कोणता कायदा लागू करण्यात आला? एस्मा कायदा हा नुकताच देशात लागू करण्यात आलेला आहे एलपीजीला. भारतातील चित्त्यांची संख्या किती झालेली आहे? 53 एवढी भारतातील चित्त्यांची संख्या झालेली आहे. जिष्णुदेव वर्मा यांनी महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल म्हणून शपथ घेतली? तर महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून जिष्णुदेव वर्मा यांनी शपथ घेतलेली आहे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 याचं आयोजन कोठे करण्यात आलं? नवी दिल्ली, भारत या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 10 मार्च 2026 रोजी CISFचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला? 57वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला CISFचा. मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2026 आयोजन कोठे करण्यात आलं? बार्सिलोना स्पेन या ठिकाणी याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्टनुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता ठरला? तर चीन हा ठरलेला आहे. भारत सर्वाधिक तेल कोणत्या देशाकडून आयात करतो? तर रशिया या देशाकडून भारत सर्वाधिक तेल आयात करत असतो. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. 10व्या ICC मेन्स T20 विश्वकप 2026 मध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरलेला आहे? उत्तर जास्तीत जास्त कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.